यावर्षी फक्त पहिलीच्या वर्गासाठी हा पॅटर्न लागू केला जाणार आहे. पुढच्या 2 वर्षभर 2026 ते 27 दुसरी, तिसरी आणि चौथी या वर्गांसाठी हा पॅटर्न लागू करणार आहेत. या धोरणानुसार या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे. राज्यातल्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीयेत, तर कमी पटसंख्येच्या शाळा त्या बंद करण्याऐवजी तिथल्या विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. काही शाळांमध्ये पटसंख्या 0 आहे, अशा ठिकाणी मात्र या शाळांचा नक्कीच विचार केला जाणार आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NCERT या संस्थेनं स्वीकारलेलं आहे त्या अंतर्गत हा बदल महाराष्ट्रामध्ये तर करत त्या आहे. बदलांमध्ये राज्य सरकारनं इयत्ता 3री ते 12वीच्या शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार NCERTनं राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा बदलणार असल्याचं स्पष्ट केलंय.